श्री स्वामी समर्थ. आपण आज गुढीपाडव्याला एक उपाय करायचा आहे, त्यामुळे आपल्याला वर्षभर धनलाभ आणि भाग्याची साथ मिळेल. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये तुमच्याच उपयोगाची खूप छान माहिती आहे. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्षारंभ प्रारंभ होतो. ब्रह्मपुराणात संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती. अथर्ववेद आणि शतपथ ब्राह्मण यात यांचा उल्लेख आहे. या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचालनाचे दायित्व सांभाळले होते. गुढीपाडवा वर्षभरातील 3.5 शुभ मुहूर्तापैकी हा पूर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी ध्वज उभारून आनंदोत्सव साजरा केला जातो. या दिवशी एका वेडूच्या काठीला तेल लावून स्नान घालतात. नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधतात. कलशाला 5 गंधाच्या ओढी ओढून हार बांधतात. नंतर कलश उपडा ठेवून काठीला आंब्याच्या डहाळा लिंबाचा पाला बांधतात. या प्रकारे गुढी उभारून वर्षभर सुखात जावो अशी कामना करत असतात. आता एक उपाय जो मी तुम्हाला जो सांगणार आहे तो लक्ष देऊन ऐका की या दिवशी अजून एक काम आणखी कोणते आहे जे केल्याने वर्षभर घरात सुख समृद्धी नांदेल. धान्य अन्नाची कमी भासत नाही. भंडारगृह भरलेले राहतात आणि घरात आनंदी वातावरण राहतं. आपल्या सर्वांना माहीत असेल की या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे किती महत्त्व आहे. म्हणून सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी. नंतर गुढी उभारल्यावर विधिवत पूजा करावी. गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यावर धान्यात ठेवावी. याने धान्यात कीटक लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराटी राहते. देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही. तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानातून केवळ 2 पाने तिजोरीत, गल्ला किंवा आपण पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवा. याने धनात वृद्धी होते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि वर्षभर पैशाची चणचण जाणवत नाही. आर्थिक समस्या दूर होतात. मात्र तिजोरीत ठेवत असलेले पाने पूजेत वापरले असावे. झाडावरून सरळ तिजोरीत ठेवल्याने लाभ होण्याची शक्यता नसते. तसेच या शुभ मुहूर्तावर किमती वस्तू, दागिने इतर खरेदी करणे देखील श्रेष्ठ ठरत असतात. कारण गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी खरेदी करून त्याची पूजा केल्याने घरात भरभराटी येते. चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा भारतातील इतर राज्यामध्ये उगाडी, युगादी, नवरेह आणि चेट्टीचंड म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. हिंदू नवीन वर्षाच्या उत्सवाशी संबंधित विविध रीती आहेत. गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात काही बदल केल्यास सुख समृद्धी, धनप्राप्ती, घरात सकारात्मकता, ऊर्जा संचारेल. देवघर ईशान्य दिशेला असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यात प्रवेश करते आणि नैऋत्य, पश्चिम, दक्षिण कोपऱ्यातून बाहेर पडते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल. गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने घरात सकारात्मकता, ऊर्जा वाढवण्याकरिता देवाला ताजी फुले व्हावी. याआधी देवाची तुटलेली फ्रेम, खंडित मूर्ती, निर्माल्य वाहत्या पाण्यात वाहून द्या. देवघरात स्वस्तिक, कळस, ओमचे चिन्ह लावा. देवघरात देवाचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करा. तुटलेली घंटी काढून टाका आणि नवीन ठेवा. आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा टाळण्यासाठी आपल्या घराला नवीन रंगात रंगवा. हे शक्य नसल्यास घरातील कुठलीही तुटलेली, फुटलेली वस्तू किंवा घरातील अडचणींचा सामना घराबाहेर काढा. जर खोलीचे दरवाजे अपरिहार्य आवाज करत असतील तर ते बदला. ते आपल्या घरातील नकारात्मक शक्तीचे प्रतीक आहे. दरवाजावर स्वस्तिक, शुभ लाभाचे चिन्ह लावा. तुळस खराब झाली असेल तर नवीन तुळस लावा आणि तिची काळजी घ्या. घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला धने अर्पित करून स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे. देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना घालावे.
याने घराची सुरक्षा वाढते. घरात दमट वातावरणामुळे काही कडधान्य पीठ खराब झाले असल्यास किंवा त्यात कीड पडली असल्यास ते स्वच्छ करावे. स्वयंपाकघरातील अडचणींची वस्तू बाहेर टाकावी. फ्रीजमध्ये स्वच्छता ठेवावी. स्वयंपाकघर स्वच्छ राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतील. हे सर्व आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचं आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताआधीच घरातील केर काढून घर स्वच्छ करा. या शुभ दिवशी तुमचे घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मकता ऊर्जा प्रवेश करते. आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी जाड मिठाचा वापर करू शकता. त्यासाठी जाड मीठ पाण्यात मिसळून घर पुसावे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती स्वास्तिक काढणे खूप शुभ मानलं जाते. स्वास्तिक हे हिंदू धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे. स्वास्तिकाचा वापर जगभरातील संस्कृतीमध्ये देखील केला जातो. स्वास्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे. स्वास्तिकाचा सूचक अर्थ कल्याण असा होतो. स्वास्तिकामध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, शिवपार्वती, श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो. शांती, समृद्धी आणि मंगल याचे प्रतीक म्हणजे स्वास्तिक. कोणत्याही अग्रपूजेचा मान या चिन्हास आहे. म्हणून आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दारावरती स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक गतीचे द्योतक आहे. त्याचे 4 बाहू म्हणजे अनुक्रम, धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे आहेत आणि ते श्री विष्णूचे हात असून त्या 4 हातांनी ते 4ही दिशाचे पालन व रक्षण करतात. स्वास्तिक हे सूर्याचे आसन आहे. शोभा, सुसंवाद, उल्हास, प्रीती, सौंदर्य, आशीर्वाद, कल्याण, शांती हे गुण स्वास्तिक या शुभचिन्हात समाविष्ट असतात. देव्हाऱ्याजवळ स्वास्तिक काढल्यास स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही असे पद्मपुराणात म्हटले आहे. भारतीय नारीचं मंगल भावनाचे प्रतीक म्हणजे स्वास्तिक. स्वास्तिक म्हणजे कल्याणाचे काव्य, सर्व दिशांचा सौरभ, मानवी पुरुषार्थाचे प्रेरणाबळ, निर्मितीच्या सहाय्याची सूचना आणि देश काळ यांचे मिलन आहे. अशा विविध अंगाने नटलेल्या स्वास्तिक या शुभचिन्हास नमस्कार. आणि खरंच तुम्ही स्वास्तिक नक्की काढा गुढीपाडव्याच्या दिवशी आणि याचे परिणाम तुम्हीच स्वतः अनुभव घ्या. मी आणखी काही उपाय सांगते पाडव्याच्या दिवशी करायला, तर ते आवर्जून ऐका. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा. सुगंध फुले, धूप, दीप लावून देवाची पूजा करा. पाटावर पांढऱ्या रंगाचे कापड पसरवून त्यावर हळद, कुंकू आणि अष्टकेनी कमळ बनवावे. त्यानंतर कमळावर मध्यभागी ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवून पूजा करावी. गणपतीची आराधना करावी. ओम ब्रह्मणे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. विधीपूर्वक ब्रह्मदेवाची पूजा करावी या दिवशी आणि याचा लाभ तुम्हाला नक्कीच होणार. तर तुम्ही याचा अनुभवसुद्धा घेऊ शकता. कडुलिंबाची पानांची पावडर बनवून त्यात मीठ, हिंग, जिरे, काळी मिरी, साखर घालून सेवन करावे. यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील आणि शारीरिक वेदना दूर होणार आपल्या. या दिवशी चैत्र नवरात्रीची सुरुवात याच दिवशी होते. अनेक जण या दिवशी घटस्थापना करून उपवास करतात. चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने समृद्धी, सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होत असतं. म्हणून आपल्याला हे सर्व उपाय करायचे आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती शेअर करा. आणि जे काही मी आज उपाय सांगितले त्यातला कुठलाही एक जरी उपाय केलं तर तुमचं आयुष्य चांगलं घडेल आणि धनधान्य आपल्या घरामध्ये बरकतीत राहणार. आणि पाडव्याच्या दिवशी हे उपाय आपण सर्वांनीच करायला पाहिजे. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला इथे समाप्त करू आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.